खरी दृश्य आपण पाहतो आहोत। वीर सावरकर मार्गाच्या इथे ही जल्लोष सभा पार पडणार आहे आणि तरुणाई मोठ्या संख्येने जमलेली आहे। काहींनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा हातात फोटो घेतलेला आहे। काहींच्या हातात काही संदेश देणारे बॅनर आहेत, तिरंगा काहींच्या हातात आहे। हा संपूर्ण तरुणाईचा जल्लोष आहे। खरं तर तरुणाईचाच तो विजय होता जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तोच जल्लोष जंतर मंतरवर पाहायला मिळाला, तोच जल्लोष देशभरात पाहायला मिळालेला होता। आणि तीच तरुणाई, ज्या तरुणाईला आवाज सरकारपर्यंत पोहोचवून आणि सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडून या ठिकाणी तरुणाई जी आहे ती मोठ्या संख्येने दाखल झालेली आहे। किती मोठी गर्दी आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय। विजयाचा प्रचंड जल्लोष आज या ठिकाणी दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर पाहायला मिळतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुणाईचं एकजुटीनं या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण रस्त्यावर आहे। मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला देखील सांगेल की सगळी गर्दी दाखवावी, पोलिसांचा बंदोबस्त दाखवावा, ठिकठिकाणी केलेली बॅरिकेटिंग दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल की हे आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं त्यावेळी याला किती हलक्यात घेतलं जात होतं आणि ज्यावेळी या आंदोलनाची धग सत्तेत बसलेल्या सर्व मंत्र्यांना बसू लागली त्यावेळी याची तीव्रता किती जास्त दाहक झाली आणि अखेरकार एका केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला। 12 वर्षानंतर का होईना, पण राहुल गांधी यांना राजीनामा घेण्यामध्ये यश आलं अशी सुद्धा चर्चा आहे। राजकीय पक्षानं दाखवलेली या ठिकाणी जी मुत्सद्दी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। विरोधक सगळे एकवटले याच निमित्तानं आणि आपण पाहतोय की आता कुठल्याही पक्षाचा बॅनर न ठेवता या ठिकाणी जी तरुणाई आहे ती एकवटलेली आहे। सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये कशा पद्धतीनं रान पेटलं हे देखील सगळ्यांनी पाहिलं आणि शिवसेनेनं शिवतीर्थावर केलेल्या आंदोलनानं खरं तर महाराष्ट्रात आंदोलनाची ही ठिणगी पडली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। अखेर या लढ्याला यश आलंय आणि आज तरुणाईचा शिवतीर्थावर प्रचंड जल्लोष जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। ही सगळी गर्दी आपण पाहतोय बघा कशा पद्धतीनं तरुणाई जी आहे ती या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेली आहे। भारताचा झेंडा डौलानं फडकतोय। त्यासोबतच या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर चे गुवेरा जे रेव्होल्युशनरीज होते त्यांचा देखील झेंडा या ठिकाणी फडकताना आपल्याला मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील। गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेले।